नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वांगी बटाटा रस्सा भाजी. ही भाजी बहुतेक सगळ्यांचीच आवडती भाजी आहे आणि आज मी ती कुकरमध्ये बनवणार आहे, त्यामुळे ती अतिशय फास्ट बनेल. चला तर मग सुरुवात करूया वांगी बटाटा रस्सा भाजी करायला. यासाठी मी 10 छोटी वांगी घेतली आहेत, 3 मध्यम आकाराचे बटाटे आणि 1 मोठा कांदा घेतला आहे. अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. सुक्या खोबऱ्याचे काप आणि लसूण आपल्याला ड्राय रोस्ट करायचे आहेत. यासाठी आधी सुकं खोबरं भाजायला घेऊया. ते थोडं भाजून झालं की त्यात लसणाच्या पाकळ्या घालूया. छानसा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय. खोबरं आणि लसूण भाजून झालेलं आहे. आपण हे आता थंड होऊ देऊया. वांग्याचे मी देठ काढून टाकलेले आहेत आणि त्याला उभ्या चिरा दिलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. आणि ती पाण्यात ठेवायची म्हणजे काळी पडत नाहीत. बटाट्याचे मी मोठे तुकडे केलेले आहेत आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आपल्याला मसाल्यांमध्ये लाल तिखट, गोडा मसाला, हळद आणि हिंग हे लागणार आहे. खोबरं आणि लसूण आता थंड झालेलं आहे. यानंतर आपण अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. आपलं हिरवं वाटण तयार आहे आणि मी 1 टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. यानंतर मी कुकर तापत ठेवलेला आहे. त्यात थोडं तेल घालूया. तेल गरम झालं की आपल्याला मेथीचे दाणे आणि कढीपत्ता घालायचा आहे. मेथीचे दाणे चांगले लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचे आहेत. यानंतर आपण चिरलेला कांदा आणि बटाट्याच्या फोडी ॲड करूया. मीठ घालून ते परतून घेऊया. यानंतर आपण त्यात आपलं हिरवं वाटण घालूया आणि 1 ते 2 मिनिटं परतून घेऊया. नंतर त्यात आपले सुके मसाले घालूया. थोडं मिक्स करून घेऊया. त्यात कापलेला टोमॅटो टाकूया आणि थोडं पाणी घालूया. यानंतर त्यात मिक्सरमधलं थोडंसं पाणी घालूया. चांगली उकळी येऊ देऊया. यानंतर त्यात आपली चिरलेली वांगी घालूया.
आणि मिक्स करून घेऊया। थोडंसं मीठ घालूया। आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करूया। थोडं आणखी पाणी घालूया। कुकरचं झाकण बंद करून आपल्याला एक शिट्टी करायची आहे। वांगी ही लगेच शिजतात, त्यामुळे एका शिट्टीमध्ये वांगी आणि बटाट्याच्या फोडी दोन्ही चांगल्या शिजतील। कुकरची शिट्टी झालेली आहे। कुकर थंड झाला की आपण झाकण उघडूया। तुम्ही बघू शकता भाजीला छानसा रंग आलेला आहे। चमचमीत भाजी झालेली दिसतेय। ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही बघू शकता। ही भाजी तुम्ही भात किंवा पोळी दोन्हीपैकी कशाबरोबरही खाऊ शकता। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।